नेट पेपर फुटीनंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रात एक खळबळ माजली आणि या खळबळीतून खऱ्या अर्थानं जे काही या नेट फुटीतले प्रायमा फेसी सस्पेक्ट या प्रायमा फेसी सस्पेक्ट्सना खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं शासनाने तावडीत घेतलं, सीबीआयने तावडीत घेतलं आणि खऱ्या अर्थानं या पेपर फुटीचा ससेमिरा आता महाराष्ट्राच्या अवतीभोवती फिरतोय. कारण की या पेपर फुटीमुळे 22 लाख विद्यार्थ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरलं. शिक्षण पद्धती अडचणीत आली आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे प्रोफेशनल कोर्सेसच्या माध्यमातून आम्ही आमचं भवितव्य घडवतोय त्यांची किती क्रूर चेहरा या समाजाने त्याचा निर्माण केलाय याची एक खूप मोठी अद्दल प्रत्येक पालकाला घडली. पण खऱ्या अर्थानं जेव्हा याचा खरा सारोसार जर शोध घेतोय तर खऱ्या अर्थानं मोठे गावकर किंवा पी.व्ही. कुलकर्णी किंवा मनीषा मांढरे याच्यातले दोषी आहेत का, किंवा यांना मोहरा बनवून यापेक्षा मोठमोठे मासे यांच्या पाठीमाग लपलेली आहेत का, खऱ्या अर्थानं शोधणं गरजेचं. ज्या पद्धतीने यांचा समोरचा चेहरा येतोय पण ह्याच्या मागे 100% एक माफिया राज दडलेला आहे. ज्या पद्धतीनं सिंडिकेट निर्माण करण्यात आलं, ज्या पद्धतीनं एक गँगवॉर तयार करण्यात आलं आणि या गँगवॉरला खऱ्या अर्थानं अभय देणारे कोण कोण आहेत. कारण की शासनाचं किंवा जोपर्यंत वरद हस्त या सगळ्यांच्या यांच्या कृपादृष्टीनंच हा सगळा जो गोडबंगाल होता तो चांगल्या पद्धतीने सजलेला होता. खऱ्या अर्थानं सिस्टीम फक्त हे काम करते पण सिस्टीम ऑपरेट करणारे लोक कोण आहेत, या सिस्टीम ऑपरेट करणाऱ्या लोकांनी अजून काय काय दिवे लावलेत. कारण की आम्हाला हे सगळं आता वेब सिरीज आणि जी काही चित्रपट आहेत यांनी हे सगळं आमच्या समोर मांडून ठेवलंय. फक्त फुटायची वेळ होती. ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये एक आज वेब सिरीज एक मुखदर्शक आणि दिशादर्शक गोष्टी ठरवतायत, चित्रपटाच्या माध्यमातून यथार्थ चित्रीकरण करून आमच्या समोर मनोरंजनाच्या माध्यमातून सादरीकरण करतायत. पण ह्याच्यातले खरे दोषी हे शेवटपर्यंत सापडत नाहीत. तसा सस्पेन्स याही नीट पेपर फुटीमध्ये निर्माण झालाय. नेमकं ह्याच्या मागे कोण कोण आहेत आणि हे कोण कोण असणारे लोक हे किती मोठ्या पदावर आहेत याचाच शोध खऱ्या अर्थानं घेणं गरजेचं आहे का, यासाठीच आजचं हे विश्लेषण. नमस्कार, मी राजेश दुबे. आपण पाहत आहात मंथन. मित्रांनो, शिक्षण पद्धती ही महाराष्ट्राची या देशाच्या पटलावर एक वेगळी ओळख निर्माण करत होती. कारण की मध्ययुगीन काळामध्ये ज्या पद्धतीनं नालंदा आणि तक्षशिला सारखी विद्यापीठ या मोगली आक्रांतांनी उद्ध्वस्त केली, त्यानंतर खऱ्या अर्थानं शिक्षणाची जी गंगा आहे, शिक्षणाची जी पंढरी आहे ती महाराष्ट्राने पुनर्स्थापित केली. आणि हे पुनर्स्थापित करत असताना ज्या पद्धतीच्या शिक्षण पद्धती या महाराष्ट्राने निर्मित केल्या ना, ते जगाला हेवा वाटण्यासारखं होतं. कारण की इथं जो विद्यार्थी घडत होता तो सर्वांगीण घडत होता. त्याच्या व्यक्तिमत्वातले विविध कंगोरे हे पैलू चांगल्या पद्धतीने पाडले जात होते. आणि अशाच पद्धतीचे पैलू पाडणारे एक केंद्र म्हणून लातूर हे नामविख्यात झालं होतं. 90च्या दशकामध्ये ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश या लातूर शहरात किंवा लातूरच्या महाविद्यालयात केला ना, त्या पालकांना आपल्या मुलांची जे भवितव्य आहेत आज त्याचं खऱ्या अर्थानं गोड फळ खायला मिळायला लागलीत. आणि हे चाकताना खऱ्या अर्थानं आजूबाजूच्या लोकांच्याही मनात मोह निर्माण झाला की अशी ही भवितव्य आमच्या मुलांचीही घडावी. त्यामुळं खऱ्या अर्थानं लातूरकडे ज्या पद्धतीने शिक्षणाचा कल वाढला आणि पालक हे आपल्या मुलाला काही करू पण लातूर पॅटर्न मध्ये शिकवण्याची जी कवायत सुरू झाली ना, तिथूनच सगळ्यात मोठा घोळ इथं झाला. कारण की ज्या पद्धतीनं या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी एंट्रन्स एक्झाम लादण्यात आल्या, इंजिनिअरिंग साठी एंट्रन्स एक्झाम लागण्यात आला, म्हणजे सगळ्या प्रोफेशनल कोर्सेस की जे चांगल्या पद्धतीचं भवितव्य घडवणारे जेवढे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांना सगळ्यांना
एंट्रन्सच्या माध्यमातून जोडण्यात आलं. याचा उदात्त हेतू होता की केवळ मार्कवंत विद्यार्थी ह्याच्यात समाविष्ट होऊ नये, तर जे काही लोक मुलांना कमी जरी मार्क पडले असतील पण एंट्रन्सच्या माध्यमातून त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली तर त्यांना ही या भवितव्यापासून वंचित ठेवता कामा नये. परंतु या सगळ्या गोष्टीची जी आज परिणिती दिसते, ज्या पद्धतीने आज त्याचा धडा आम्हाला गिरवला चाललाय आणि या मोठे गावकरांसारख्या विकृत चेहऱ्यांनी या सगळ्या सिस्टीमला बदनाम करून सोडलं. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आज मोठे गावकर एक क्रूर चेहरा म्हणून आमच्या समोर येतोय, पी.व्ही. कुलकर्णी आमच्या समोर क्रूर चेहरा म्हणून येतोय, ते मनीषा मांढरे आमच्या समोर क्रूर चेहरा म्हणून समोर मिरवते, पण खऱ्या अर्थानं ह्याच्यापेक्षाही भयावह चेहरे या चेहऱ्यांच्या मागे लपलेलेत. कारण की या सगळ्या गोष्टीचा जो सिंडिकेट आहे, या सगळ्या गोष्टीची जी एक साखळी आहे, ती साखळी सहजपणे ऑपरेट होत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं आम्ही सगळे या सगळ्या गोष्टीचा खापर या सगळ्यांच्या माती फोडून जर आम्ही खऱ्या अर्थानं शुष्केचा श्वास घेऊन पुढच्या भवितव्यासाठी, पण असं नाहीये मित्रांनो. अजून याच्यात क्रूर चेहरे लपलेले आहेत. कारण की या क्रूर चेहऱ्यांनी जे घडवलं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. या सिंडिकेट या छत्राखाली या कोचिंग क्लासेसनं कशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी वाढवली, ते चांद्या ते बांध्यापर्यंत जी ही वाढलेली गुन्हेगारी खऱ्या अर्थानं आज त्याला संपुष्टात आणण्यासाठी यासाठी सगळ्यात महत्वाची जी आहे ती चौकशीचा ससेमिरा यामागे लागला पाहिजे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ज्या पद्धतीने कॉर्पोरेट शिक्षण पद्धतीच्या संदर्भातून कॉर्पोरेट, जसं आज बँकेमध्ये एका बँकेत जरी खातं असेल तर आम्ही भारतातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतो, हीच पद्धत या कोचिंग क्लासेसने निर्माण केली. आणि खऱ्या अर्थानं जी कॉर्पोरेट म्हणून आज जी एक सिस्टीम निर्माण झाली ना, ही सिस्टीम फक्त पालकांच्या खिशातून कसे जास्तीत जास्त पैसे उकळता येतील. लाज वाटते की खऱ्या अर्थानं ज्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही एक मोठी किंमत मोजत होतात, पालकांना चरखामध्ये ऊस पिळल्यासारखं पिळत होतात, परंतु त्याचं भवितव्य काय देत होतात. भवितव्य घडवण्यासाठी हजारो मुलं तुमच्याकडे प्रवेश घ्यायची आणि त्याच्यातली स्पेशल बॅच म्हणून तुम्ही काही मुलांना समोर आणायचात आणि त्यांच्याकडून मनमाने पैसे घेऊन जी पालक वर्ग आर्थिक संपन्नता बघून त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता काही असो किंवा नसो, पण त्या पालकाची जर आर्थिक कुवत चांगली असेल त्यांना स्पेशल बॅच मध्ये प्रवेश मिळायचा आणि त्या स्पेशल बॅचला अशा काळे धंदे करून पेपर फोडून अशी डॉक्टर्स निर्माण करण्याची फॅक्टरी या कोचिंग क्लासेसने लावलेली. आता याच्यात कोण कोण सापडतंय? नागपूर, नांदेड, संभाजीनगर, बीड या सारख्या सगळीकडे आज सीबीआयच्या म्हणजे लोक फिरतायत, गवसणी घालतायत. पण खऱ्या अर्थानं या गवसणीनं काही होणार नाही, तर खऱ्या अर्थानं यांच्या मागे चौकशीचा खऱ्या अर्थानं यांना सगळ्यांना ताब्यात घेतलं पाहिजे. जोपर्यंत यांचे सगळे कारण की सगळे चोर मोसरे भाई आहेत, कुणी वेगळं नाहीये. आज पैशाच्या हव्यासापोटी प्रत्येकाने अशाच पद्धतीने दुकान लावलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा भांडा मोठे गावकराच्यामुळे फुटलाय, त्याच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे फुटलाय, अतिप्रसिद्धीच्या हव्यासापोटी फुटलाय. पण मांडी आड बसून खाणारे किती आहेत, थंडा करके खाने वाले कितने हैं, शोधलं पाहिजे. आणि असे थंडा करून खाणारेच खऱ्या अर्थाने ह्याच्यातले मूळ सूत्रधार आहेत. या मूळ सूत्रधारांनी आज महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीचा बट्ट्याबोळ केलाय, विद्यार्थ्यांच्या जीवनाचा बट्ट्याबोळ केलाय, पालकांच्या स्वप्नांचा बट्ट्याबोळ केलाय. आणि हे बट्ट्याबोळ करूनच थांबलेले नाहीये, तर अशा 100 पिढ्या नासवायलाही पुढं चालणार आहे. त्यामुळे हे जे तपास यंत्रणांनी फक्त आज मोठे गावकर जर सापडला याच्यावर सुटकेचा श्वास घेतला असेल, हा सुटकेचा श्वास नाही. कारण की ह्याच्यामध्ये खूप मोठी यंत्रणा आहे, खूप मोठे मोठे हात रंगलेले आहेत. पैसे लावणारेही तेवढेच आहेत, डोकं लावणारेही तेवढेच आहेत. कारण की गुन्हेगारी फक्त एकाने दोघांनी होत नसते. त्या पद्धतीने आधी म्हणलं जायचं कानून के हात बडे लंबे होते हे ठाकूर,
त्या पद्धतीने आता या गुन्हेगाराईचे हात आणि मुळं कुठपर्यंत पसरलेले ठाकूर सांगता येणार नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं जर मुलाचं भवितव्य वाचवायचं असेल, खऱ्या अर्थानं उद्याचा भारत घडवायचा असेल, तर या सीबीआयच्या ज्या काही टीम्स प्रत्येक ठिकाणी फिरतायत त्यांनी खऱ्या अर्थानं या सिस्टीम मध्ये दडलेले हे पोचलेले हे सगळे नराधम खड्यासारखे, गव्हातल्या खड्यासारखे बाजूला केले पाहिजेत आणि शिक्षण पद्धती ही निथळ पाण्यासारखी वाहिली पाहिजे. पण त्यासाठी पालकांना जागरूक होणं आहे. जोपर्यंत आम्ही मोह सोडणार नाहीत, जोपर्यंत आमच्या अतिमहत्वाकांक्षा कमी होणार नाहीत, वास्तविक जीवनात येणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा पाल्य हा घडणार नाही. शेवटी आम्हीच विचार करायला हवाय की करायचंय काय, काय मिळवायचंय, भवितव्य मिळवायचंय की फक्त एक चालणारी यंत्र मिळवायचंय. इगोनं भरलेली परिस्थिती निर्माण करायची हे आमच्या हातात आहे. आणि याबद्दल तुमच्या मनात काय वाटतंय? खऱ्या अर्थाने हे मनातलं वाटलेलंच खरं सामाजिक परिस्थितीत उमटणार आहे. त्यामुळे याच्यावर विचार करा आणि विचार करून या गोष्टीचा आता खऱ्या अर्थानं या मोठेगावकरांसारख्या क्रूर चेहऱ्यांना कशा पद्धतीने आम्ही पोसत होतो याचं थोडस आत्मभान ठेवा. तरच आमची शिक्षण पद्धती आणि शिक्षण व्यवस्था सुधारेल. आणि जर ही शिक्षण पद्धती सुधारली तर आपोआप समाज सुधारेल. पण त्यासाठी आम्हाला सुधारणं गरजेचं आहे आणि याबद्दल आपल्या आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल, मनाला भिडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.